तर म्हणजे मी आणि शिवांश सकाळ सकाळी आवरून चाललो होतो रक्षाबंधनचं ॲडव्हान्स गिफ्ट खरेदी करायला. शिव आता निवांत गाडीवरती पुढे उभा राहतो, त्यामुळे मी बिनधास्त त्याला घेऊन आता कुठेही जाऊ शकते. तसं तर प्रत्येक वेळी रक्षाबंधनला माझा भाऊ मला पैसेच देतो, पप्पांनी दिलेले बरं का. कारण अजून तो शिक्षण घेतोय, अजून तो कमवत नाही. कमवायला लागल्यावरची गोष्ट तर वेगळीच म्हणा. तर खूप दिवसापासून ना मला माझ्यासाठी वॉच घ्यायची होती, तर म्हटलं रक्षाबंधनासाठी घेऊया. माझे पप्पा आर्मी रिटायर आहेत, तर तेच वॉच बघण्यासाठी आम्ही आर्मी कॅन्टीनमध्ये आलो होतो. मम्मी पप्पा सोबत लहान बहीण माझ्या आधीच येऊन थांबले होते. माझ्या पप्पांना वेळ मिळाला म्हणून रक्षाबंधनाच्या इतक्या दिवस आधी आम्ही मला घड्याळ घेण्यासाठी गेलो. पण आर्मी कॅन्टीनमध्ये काय लेडीज वॉच अवेलेबल नव्हत्या. कॅन्टीनमधून निराश होऊन बाहेर पडलेली मी कवटेमंकाळच्या एका घड्याळच्या दुकानातील इतक्या साऱ्या घड्याळच्या व्हरायटी बघून जाम खुश झाले. कोणतं वॉच घ्यायचं यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, पण फायनली त्यातले एक वॉच मी सिलेक्ट केलं. वॉच खरेदी करून आम्ही तिथून निघालो.